पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील वेती वरोती ग्रामपंचायतीतील जलजीवन मिशन योजना सध्या भ्रष्टाचाराचं कुरण बांधल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांकडून होतोय। कोट्यवधी रुपयांचा खर्च करून उभारण्यात आलेली ही योजना अद्याप पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झालेली नाहीये। त्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागते। योजनेतील कामं निकृष्ट दर्जाची करण्यात आली असून अनेक ठिकाणी नळ योजना सुरू असूनही पाणी पुरवठा होत नाहीये। काही ठिकाणी तर पाईपलाईन टाकूनही त्याचा उपयोग शून्य असल्याचं चित्र आहे। बोरवेल आणि विहिरी कोरड्या पडल्यानं परिस्थिती आणखीनच गंभीर बनली आहे। हर घर जल या उद्दिष्टासाठी सुरू केलेली ही योजना कागदावरच राहिली असून प्रत्यक्षात नागरिकांना पाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत असल्याची संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे। या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक नेत्यांनी भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी केली आहे। दोषींवर कठोर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आलाय। संबंधित अधिकाऱ्यांनी योजनेची कामं संथ गतीनं सुरू असल्याचं मान्य करत लवकरच पूर्ण करण्याचं आश्वासन दिलंय। मात्र प्रत्यक्षात कामांचा वेग आणि गुणवत्ता यावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। जलजीवन मिशन सारखी महत्त्वाची योजना भ्रष्टाचाराच्या विळख्यात सापडल्याचा आरोप होत असल्यानं प्रशासनाची जबाबदारी वाढली आहे। वेती वरोतीतील नागरिकांना पाणी कधी मिळणार आणि या प्रकरणाची चौकशी होणार का याकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागलंय। आरबी न्यूजसाठी पांडुरंग भांगरे, मोखाडा।